नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अँड कटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. संजय राऊतांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत केली पंतप्रधानांवर टीका. जातीनिहाय जनगणनेचा समाज घटकांवर सकारात्मक परिणाम, माजी खासदार सुनील मेंढे यांचं वक्तव्य. बीडच्या माजलगाव नगर परिषदेसमोर शिवसेनेची निदर्शनं. आणि शिर्डीचं साई मंदिर बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा इमेज, साई संस्थानासह पोलीस यंत्रणा अलर्ट. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर कोणतेही चिंताजनक हावभाव नसून पाकिस्तानबरोबर युद्ध करायचंय, त्यांना धडा शिकवायचा आहे असं काही दिसून येत नाहीये, असा टोला राऊत यांनी लगावलाय. सर्वपक्षीय बैठकीत राजनाथ सिंह यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केली. गृहमंत्री शहांनी दहशतवाद्यांना चुन के मारेंगे असं म्हटलंय. मात्र काश्मीरमध्ये गेल्या 10 वर्षात ज्या घटना झाल्यात त्यांना संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. त्यांचा एकंदरीत तर प्रधानमंत्र्यांकडे पाहतात, आम्ही चिंतेमध्ये पाकिस्तानशी दुबारा वगैरे उठतात, प्रॅक्टिस चालू आहे. युद्ध सराव हा सदैव त्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा दुश्मन शेजारी लागतोय, ते युद्ध सराव काही वेळेस नाही हा सोडतात. एक प्रोसेस आहे, त्यावेळी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय. पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता म्हणजे चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात. जातीनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय समाजातील प्रत्येक घटकावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. या जनगणनेमुळे सामाजिक आर्थिक स्थितीचे मूल्यमापन होऊन मागासलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास मोठा हातभार लागेल, असं मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. जातीनिहाय जनगणना शास्त्रोक्त आणि त्रुटीविरहित व्हावी, यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच सरकारने ही भूमिका घेतल्याचं मेंढे म्हणाले. सरकारतील मंत्रिमंडळांनी जातीय जनगणना करण्याचा ऐतिहासिक दूरदृष्टीनं निर्णय घेतला. त्या निर्णयाचं स्वागत करायला, अभिनंदन करायला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आलेलो आहोत. यापूर्वी 2010-11 सुद्धा काँग्रेस सरकारने असा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी केलेल्या जनगणनेमध्ये करोडोच्या संख्येने चुका होत्या. एवढंच नव्हे, त्यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा काही लोकांचा विरोध सुद्धा होता. त्यामुळे ती जातीय जनगणना पुढे येऊ शकली नाही. या उलट मोदी सरकारने सुस्पष्ट असा येणाऱ्या जनगणनेसोबतच जातीय जनगणना सुद्धा करावी, ती शास्त्रीय पद्धतीने करावी, तंत्रशुद्ध पद्धतीने करावी, या हेतूने, शुद्ध हेतूने या जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बीडच्या माजलगाव नगर परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या कथित भ्रष्ट कामकाजाविरोधात शिवसेनेने जोरदार निदर्शनं केली आहेत. सामान्य नागरिकांवर अन्याय थांबवा आणि भ्रष्टाचार मुक्त नगर परिषद हवी, अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज नगर परिषदेसमोर प्रशासनाचा निषेध केलाय. नगर परिषदेला मिळणाऱ्या करोडो रुपयांचा निधी कुठे खर्च होतो याचा हिशोब जनतेसमोर येत नाहीये. सर्व कामे केवळ कागदावर दाखवली जात असून प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा काहीही फायदा मिळत नाहीये, असा गंभीर आरोप शिवसेनेनं केलाय. आणि आता मोठी बातमी आहे शिर्डीतून. शिर्डीचे साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा एक ईमेल साई संस्थानला मिळाल्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह 26 पर्यटकांचा बळी गेला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात रोष पसरला असतानाच आता शिर्डी साई मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याने यंत्रणा सतर्क झाल्यात. शासनाकडून पुण्याच्या पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्व्हे करण्यात येतोय. मात्र बाधित 7ही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्व्हेला विरोध करत ड्रोन सर्व्हे बंद करण्यास भाग पाडलं होतं.
यानंतर आता पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा सासवड येथे मागवलाय. मात्र या 7 गावातील लोकांनी आपली जनावरे आणि बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून ड्रोन सर्वेला येणाऱ्या अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलाय. यावरून आता शेतकरी आणि शासनामध्ये आता संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यशाळेचं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पार पडले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे, शालेय ते महाविद्यालयीन स्तरावर आधुनिक बदल घडवणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे आहे. त्यामुळे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी तसंच या धोरणाची संकल्पना शिक्षकांना समजावी आणि त्याची अंमलबजावणी करता यावी यासाठी जालना शहरातील JES महाविद्यालयात ही 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्याला मार्गदर्शन करणं आणि शिक्षकाच्या वतीने ती बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत शिक्षण याला जे आपलं ऐतिहासिक शिक्षण पण आहे, मागचं वैदिक काळापासूनही आपलं काही शिक्षण आहे. अगदी आपल्याकडे जगामध्ये 6 युनिव्हर्सिटीज होत्या, त्याच्यापैकी 2 भारतात होत्या, त्या नालंदा होत्या, तक्षशिला होत्या. तर अशा याच्यातून जे आपलं शिक्षण पारंपरिक होतं त्याचंही ज्ञान नव्या पिढीला व्हावं आणि विद्यार्थ्यांनी एक चांगली आपली बौद्धिक क्षमता वाढावी. या बौद्धिक क्षमता वाढीचं हे शिक्षण आहे आणि बौद्धिक क्षमता वाढली की आपल्या देशाचा विकास होऊ शकतो आणि म्हणून हे नवीन शिक्षा धोरण राबवण्यासाठीचा आज हा कार्यक्रम जालना जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजित केला होता. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. रुग्णांची रक्ताअभावी हेळसांड होऊ नये या हेतूनं गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येते. याही वर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं. या महारक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्त संकलन झाल्यानं रुग्णांना दिलासा मिळतोय. यवतमाळमधील दिग्रस ते काळी दौलत रस्त्यावर पुसद पोलीस उपविभागीय पथकाने मोठी कारवाई करत 17 किलो गांजासह एकाला अटक केली आहे. कारवाई दरम्यान दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झालाय. या कारवाईत पोलिसांनी एकूण 4.67 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे प्रमुख अभिजित सांगडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील बेंगळुरू पुणे महामार्गावरील वडगाव पुलाजवळ पहाटे 3:30 वाजता भीषण अपघात घडलाय. मर्सिडीज कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर दुसरी व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेतील 4 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तपास सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. आज सकाळी पहाटे 3:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. त्या घटनेमध्ये मर्सिडीज कार जी आहे त्या गाडीमध्ये 14 जण बसले होते. त्यातील एक ड्रायव्हिंग करत होता. ते सातारा रोडने मुंबई रोडवर जात होते. वडगाव ब्रिजमध्ये पुढे चाललेली जी मोटरसायकल आहे त्याच्यावर तो व्यक्ती होत्या, त्या पण त्या साईडने चालत होत्या मुंबईसाठी. तर पहाटे आज 3:30 वाजता तो घटना घडलेली आहे आणि घटनेमध्ये जो जखमी आहे मोटरसायकलवर बसलेला तो मय झालेला आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. सध्या प्राथमिक माहिती एवढीच आहे की ह्या घटनेमध्ये कल्पेबल होमिसाइड किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. 4ही आरोपी पोलिसांच्या म्हणजे चौकशीसाठी त्यांना घेतलेला आहे. सर्वांची मेडिकल आणि बाकीच्या प्रोसेस सध्या सुरू आहेत आणि ह्या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अतिशय व्यवस्थितपणे आणि टेक्निकली सगळ्या गोष्टी वापरून करत आहेत. टू व्हीलरवरती 2 जण होते आणि गाडीमध्ये जी मर्सिडीज कार आहे त्याच्यामध्ये 4 जण होते. येथील सगळे जखमी आहेत. सगळ्या जखमीवरती उपचार सुरू आहेत. मयत एक आहे, जे मोटरसायकलवर बसणारी व्यक्ती आहे ते मयत आहे. बातमीपत्रात वेळ झाली. छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीडच्या तेलगावातील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस आणि इतर साहित्याला अचानक आग लागून 50 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते. या आगीचं कारण कळू शकलं नसून आग आटोक्यात आणण्यासाठी 2 तासांपेक्षा जास्त अवधी लागलाय. कारखान्याच्या बगॅस कन्व्हेअरला आग लागल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. 4 गावच्या अग्निशमन बंबाच्या परिश्रमानंतर 2 तासांनी आग आटोक्यात आली. तीव्र उन्हामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातून दररोज सुमारे 2.35 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन होतंय. यंदाचं सर्वाधिक बाष्पीभवन गेल्या 12 तासात झालं असून तेवढं पाणी मराठवाड्याला 6 दिवस पुरलं असतं. मे महिन्यात मराठवाड्यातील सरासरी कमाल तापमान 40च्या पुढे गेले. येत्या काही दिवसात बाष्पीभवनामध्येही वाढ होणार असून सध्या मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये 1453 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 22% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. भंडाऱ्यात आज सलग 6व्या दिवशी वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या दुकानावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना घडली आहे. दुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्याने घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी पावसामुळे लोंबी भरत असलेल्या भात पिकाला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.